नमस्कार विद्यार्थी मित्र, काल आपण जी माहिती घेतली त्या संदर्भात पुढचा नवीन अपडेट वेबसाईटवर पण आले। ते अपडेट असे की जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षेची डेट आली। त्या डेटसाठी आपल्याला आजपासूनच तयारी करायची। परीक्षेची डेट नोव्हेंबर महिन्यात 28 तारखेला आहे। आजपासूनच तुम्ही नोट करून ठेवा, कॅलेंडरवर लिहून ठेवा की 28 नोव्हेंबर या दिवशी परीक्षा द्यायची। परीक्षेची तारीख आली, त्याच पद्धतीनं अर्ज भरण्यासाठीची सुद्धा तारीख आली। तुमच्या जर आज ठरवलंय की आपण 5वीत शिकतोय ना, आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयाची या वर्षीची प्रवेश परीक्षा द्यायची, तर या प्रवेश परीक्षेबद्दलची आता तुमच्या मनातले सर्व प्रश्न दूर होणार आहे। कारण प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म चालू झाले आणि याची अंतिम शेवटची तारीख 31 जुलै ही आहे। किती आहे? 31 जुलै। 31 जुलै लक्षात ठेवा, ह्या महिन्याच्या शेवटची तारीख 31 जुलै। 31 जुलैच्या आत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। या फॉर्म भरण्यासाठी कोण कोण पात्र आहे मी या अगोदर पण सांगितलं होतं। 5वीत शिकणाऱ्या मुलांसाठी पुढच्या शिक्षणाची संपूर्ण तयारी करून देणारी प्रवेश परीक्षा, ही परीक्षा जर तुम्ही पास झाले तर तुमचं इथून पुढचं पूर्ण शिक्षण फ्री होणार आहे या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये। त्यासाठी तुम्हाला 31 तारखेच्या आत जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी पात्र कोण कोण आहे बघा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर 33+1 असे 34 जवाहर नवोदय विद्यालय, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एक जरी पकडला आपण तरी ते या पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड या शहरामध्ये तालुक्यात जवाहर नवोदय विद्यालय आहे। जिल्ह्यातील रहिवासी असावा, ज्या जिल्ह्यात त्याला फॉर्म भरायचा त्या जिल्ह्यातला तो रहिवासी असला पाहिजे। इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असला पाहिजे। 5वीतला विद्यार्थी या परीक्षेला पात्र आहे। तो 5वीत असताना सुद्धा त्याची जन्मतारीख 1/5/2015 ते 31/7/2017 या दरम्यान मधली असली पाहिजे। या काळातली त्याची जन्मतारीख असली पाहिजे। इयत्ता 3री 4थी आणि 5वी मध्ये पूर्ण शैक्षणिक सत्राचा अभ्यास केलेला असावा। 3री 4थी 5वी तीनही वर्ष त्यांनी व्यवस्थित शाळा केलेली असावी। आता या परीक्षेसाठी तुम्हाला 31 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येतो। ऑनलाईन फॉर्म भरणं अगदी काळजीपूर्वक करायचं काम आहे। हे काम केल्याशिवाय तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकत नाही। आता हे केल्यावर प्रवेश परीक्षेत पात्र झाल्यावर तुम्हाला निवासी शिक्षण पूर्णपणे मोफत आहे। सर्व जिल्ह्यात नवोदय विद्यालय आहेत। क्रीडा, संस्कृती आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण या शाळेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे। अनुशासन आणि संस्काराची गुणवत्ता आपल्याला नवोदय विद्यालयात येतील। सर्वांगीण विकास आणि एकूणच मार्केटमध्ये आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन, हा सर्व काही या जवाहर नवोदय विद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी मिळणारे बेनिफिट आहे। आता याच्यात पाहिलं तर आपण काय बघा, प्रत्येक जिल्ह्यात ही शैक्षणिक निवासी शाळा आहे। आपली तिथे राहण्याची सोय होते, खाण्याची सोय होते आणि मोफत CBSE बोर्डचं शिक्षणाची सोय होते। शिक्षण, निवास, भोजन पूर्णपणे मोफत आहे। क्रीडा, विविध खेळांना प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जातं। NCC, स्काउट गाईड यासारख्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या नवोदय जवाहर विद्यालयात भेटतात। आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म 31 जुलैच्या आत भरायचा आहे। आता याच्यामध्ये काही बदल झाले, त्या बदलाचे किंवा अभ्यासक्रमाच्या अपडेट बद्दल मी तुम्हाला सांगतोय। परीक्षेची तारीख पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात ठेवा, 28 नोव्हेंबर 2026। 28 नोव्हेंबर 2026 ला जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा आहे, प्रवेश परीक्षा। आणि ही प्रवेश परीक्षा तुम्हाला 28 नोव्हेंबरला द्यायची। त्याच्यासाठी जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म 31 जुलैच्या आत तुम्हाला भरायचा आहे आणि ते सगळं जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे। आता याच्यामध्ये हे जे माहिती आली, याच्यात आणखीन एक अपडेट आलेले आहे की सिलेबस, अभ्यासक्रमात झालेला बदल। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे अभ्यासक्रम सांगितला होता, पण या अभ्यासक्रमात आपल्याला नव्यानं
नवोदय विद्यालयाच्या किंवा या शासकीय प्रणालीतून अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतोय, तर या परीक्षेचं स्वरूप, या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या परीक्षेबद्दलच्या तारखा आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या डिटेल्स ही आपण पाहूयात. आता बघा, परीक्षेचं स्वरूप या अगोदर ज्या पद्धतीने होतं त्यात खालच्या 2 भाग जशाच तसे, पण मानसिक क्षमता चाचणी यामध्ये बदल झालाय. या अगोदर पूर्णपणे 40 मार्काला मानसिक क्षमता चाचणी होती, परंतु आता या मानसिक क्षमता चाचणीमध्ये बदल झालाय. मानसिक क्षमता चाचणीत 20 मार्कासाठी पर्यावरण अभ्यास हे आलेलं आहे. 20 मार्कासाठी पर्यावरण अभ्यास, त्याला ईव्हीएस पण आपण म्हणू शकतो, आणि 20 मार्कासाठी आता फक्त मानसिक क्षमता चाचणी राहिली. यांना गुण 25 + 25 50 मार्कालाच आहे. 60 मिनिटच वेळ आहे. फक्त इथले 20 कमी झाले आणि पर्यावरण त्याच्यात आलं. अंकगणित सेम आहे, 20 प्रश्न आहे, 25 मार्क आहे, 30 मिनिटात तुम्हाला लिहायचे. भाषा पण सेम आहे, 20 प्रश्न आहे, 25 मार्कासाठी आहे, 30 मिनिटात ते लिहायचे. एकूण प्रश्न 80च आहे, गुण 100च आहे, वेळ 2 तासच आहे. फक्त महत्वाचा बदल या ठिकाणी, मानसिक क्षमता चाचणी 40 मार्काला होतं, तर ते 40 पैकी आता अर्ध म्हणजे 20 मार्काचंच राहिलं. 20 मार्काची जागा आता पर्यावरण अभ्यासानं घेतलेली. ईव्हीएस या ठिकाणी आलेला आहे. ईव्हीएसचा पण आपल्याला आता अभ्यास वाढलाय. मानसिक क्षमता चाचणी थोडं कमी झालंय आणि ईव्हीएस आता वाढलेलं आहे. आता बघा, ईव्हीएसचा पण आपण अभ्यास करून घेणार आहोत. आता परीक्षा ही 28 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत, तिचा एकूण कालावधी 2 तासाचा आहे. परीक्षेची तारीख पुन्हा एकदा सांगतो, परीक्षा 28 तारखेला आहे. त्याच्यासाठी फॉर्म जो भरायचा आहे तो फॉर्म 31 जुलै म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत. बघा, परीक्षा 2 तास असणारे. परीक्षेत 2 तासाची जरी असली तर वेळेच्या 1 तास अगोदर तुम्हाला सेंटरवर जायचंय, जागा बघायची, सेंटर बघायचंय आणि निवांतपणे शांतपणे तुम्हाला ही 80 मार्काची, 80 प्रश्नाची, 100 गुणांची परीक्षा 2 तासात सोडवायची. बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये OMR सीट दिली जाते. आता OMR सीट प्रश्न क्रमांक 1 ते 80 त्याच्यामध्ये नंबर असणार, ABCD असे त्याच्या पुढे कॉलम्स असणार. आणि आपल्याला मग जर सपोज उत्तर, जर त्या प्रश्नाचं बघा इथं 35 नंबरचा प्रश्न दाखवलेला आहे, जर प्रश्न उत्तर सी असेल तर खालील प्रमाणे त्याला काळं करायचंय. बघा, पूर्णपणे गोल. इथं अशी टीक पण चालत नाही, असं खून पण चालत नाही, फक्त आणि फक्त पूर्णपणे गोल केलेलं असं पण चालत नाही. पूर्णपणे गोल केलेलं, जसं जो गोल दिलाय तो गोल आपल्याला पूर्ण या पद्धतीनं या ठिकाणी ब्लॅक करायचा आहे. आणि हा उत्तराचा गोल पूर्ण ब्लॅक केलंच त्या ठिकाणी योग्य होतंय. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र OMR सीट म्हणजे उत्तरपत्रिका दिली जाईल. ही उत्तरपत्रिका लिहिताना फक्त आपल्याला निळा किंवा काळा बॉलपेनचा वापर करायचा आहे. निळा किंवा काळा बॉलपेनचा, पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे. पेन्सिल आपण वापरू शकत नाही. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असणार. जेवढे प्रश्न आपण काल जसे प्रश्न सोडवून पाहिले त्या पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आणि प्रत्येकाला 4 पर्याय दिलेले असणार. 4 पर्यायापैकी एक उत्तर असणार. योग्य पर्यायाचं वर्तुळ पूर्णपणे आपल्याला काळं करायचं. मी आत्ताच या ठिकाणी एका प्रश्नाचं उदाहरण तुम्हाला करून दाखवलं. त्या प्रश्नाच्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला योग्य पर्यायाचं उत्तर पूर्णपणे असं काळं करायचंय. पूर्ण या ठिकाणी केलंय अशा पद्धतीने. OMR वर खाडाखोड चालणार नाही, ओव्हरराईट चालणार नाही, व्हाईटनर लावणं चालणार नाही, किंवा काहीतरी रबरना केलंय असं खाडाखोड केलंय असं काहीही आपल्याला OMR सीट वर चालणार नाही. त्याचं कारण काय? OMR सीट जशाच तसे स्कॅन होती आणि स्कॅन झाल्यावर तिचे उत्तर विदिन सेकंड मध्ये चेक झालेले असतात. त्याच्यामुळे साईडचं उत्तर पण घेत नाही, खराब झालेली OMR पण घेत नाही, खाडाखोड झालेलं पण घेत नाही. त्याच्यामुळं आपल्याला या OMR सीटला खूप जपावं लागतं. याच्यात आपलं दार करताना जास्त बाहेर गेलेलं पण, त्या राऊंडच्या बाहेर गेलेलं पण चालत नाही, कारण ते बाद होतं. आपल्याला चांगल्या सगळ्या पद्धतीनं पेपर द्यायचा आहे आणि फक्त पेपरच द्यायचा नाही तर आपल्याला त्या प्रवेश परीक्षेत पात्र होण्यासाठी सज्ज व्हायचंय. त्यासाठी आपल्याला सर्व तयारी करायची, ती पूर्णपणेच करायची. बघा, इथं मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने,
हे जे 80 प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला आपल्याला 1.25 गुण भेटणार आहे. मार्किंग सिस्टीम पहिल्यासारखी जे याच्यात कुठलाही बदल नाही, निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही. जर यदा कदाचित आपला एखादा प्रश्न चुकला तर त्या चुकलेल्या प्रश्नाचे आपले मार्क कटत नाही. फक्त बरोबर उत्तराला आपल्याला 1.25 गुण मिळतात. आता हे पूर्णपणे 6वी साठी जे मुलं 6वीत प्रवेश करताय, म्हणजे आता नाही, कधी 2027-28 या वर्षामध्ये वर्ग 6वीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थी आज 5वी शिकतोय. आज 5वी सोबत त्यांनी जर या जवाहर नवोदय निवड परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा 27 साठीची जर तयारी केली तर त्याला इथं नक्की 27-28 ला प्रवेश भेटू शकतो. त्यासाठी त्याला आज पहिलं एक काम करायचंय की नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन याची डिटेल पाहायची. फॉर्म भरण्यासाठी काय काय पाहिजे त्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. 31 तारखेपर्यंत, म्हणजे आज 7 तारीख आहे, तुम्हाला 20-22 दिवस पूर्णपणे हे फॉर्म भरण्यासाठी आहे. तर आजच तुम्ही याच्या तयारीला लागा. फॉर्म भरला म्हणजे आपलं काम चालू होतं. फॉर्म भरून टाका लवकरात लवकर. याच्यात अधिक माहितीसाठी आमचा स्क्रीनवर नंबर पण दिलेला आहे, त्या नंबरवर पण तुम्ही कॉल करू शकतात किंवा नवोदय वेबसाईटवर पण माहिती घेऊन ते फॉर्म भरू शकतात, किंवा तुम्ही ज्या शाळेत आहात त्या शाळेतल्या टीचरला विचारून सांगू शकतात की नवोदय विद्यालयाची तारीख आलेली आहे, सर मला फॉर्म भरण्यासाठी गायडन्स करा. तर फॉर्म भरला म्हणजे तुम्ही कामाला लागताय. तर अशा पद्धतीनं या नवोदय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात झालेले बदल या ठिकाणी आपण पाहिले. अभ्यासक्रमासोबत याच्या डिटेल अभ्यासक्रमाबद्दलची पण माहिती आपण घेणार आहोत. काल आपण पाहिलं होतं की मानसिक क्षमता चाचणीच्या संदर्भात आता इथं बदल झालाय. हा बदल पण या ठिकाणी आता मानसिक क्षमता चाचणी ला जोड पर्यावरण अभ्यासाची आली. तर याबद्दलचा अधिक अभ्यासक्रम आणि डिटेल यातला अभ्यासक्रम, मानसिक क्षमता चाचणीचा 20 मार्काचा अभ्यासक्रम, पर्यावरण अभ्यासाचा 20 मार्काचा अभ्यासक्रम, अंकगणिताचा 20 मार्काचा अभ्यासक्रम, भाषेचा 20 प्रश्नांचा अभ्यासक्रम, या सगळ्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात बघा 20-20 प्रश्न संख्या इथं आणि गुण 25 आहे. तर इथं 20 प्रश्न संख्या आणि इथं गुण 25. तर या दोन्हीचे समजा ह्या 40 प्रश्नाचा अभ्यासक्रम काय, या 20 प्रश्नाचा अभ्यासक्रम काय, ह्या 20 प्रश्नाचा काय, एकूण हे जे 80 प्रश्न झाले यांचा प्रत्येक विषयावाईज डिटेल अभ्यासक्रम काय ते आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. आता या फक्त लक्षात ठेवा, पहिले 3 विषय होते, आता एक विषय वाढला, पर्यावरण अभ्यास वाढलेला आहे. तर या संदर्भातले आपण डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मला आज सांगायचं तुम्हाला एकच होतं, झालेला बदल तुम्हाला माहिती झाला पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख ही तुमच्याकडून मिस होता कामा नये. 31 जुलै 2026 च्या आत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. परीक्षेची तारीख पुन्हा एकदा सांगतो, 28 नोव्हेंबर 2026 ला तुमची परीक्षा आहे. आजच तयारीला लागा, आजच कामाला लागा. आजच तुम्ही वेबसाईटवर भेट देऊन 31/7 बद्दलची किंवा फॉर्म भरण्याच्या तारखेच्या शेवटच्या तारखेच्या आत फॉर्म भरून तुम्ही फ्री व्हा आणि अभ्यासाला लागा. पुढील मार्गदर्शन आपण आपल्या सोबत करूया. हे आमचं SCAचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि SCA अकॅडमीचं ऍप अजून डाउनलोड केलेलं नसेल ते ऍप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन सर्व अपडेट मिळत राहतील. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.